भारतीय जनता पार्टीकडून आपण बोरगाव जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहात, काय सांगाल? मी भारतीय जनता पार्टीतनं निवडणूक लढवण्याचं कारण एकच की सगळ्या समाजानं आणि सगळ्या गावातल्या लोकांनी प्रतिसाद दिल्यामुळे मी त्यांच्या आणि समाजाच्या वतीनं माझी सगळ्यांनी एकमतानं सांगितलं की अण्णा तू उभा राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, म्हणून मी भारतीय जनता पार्टीतनं कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार झालो. तर माजी आमदार रामचंद्र यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवत असताना या गटामध्ये, बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये आतापर्यंत कोणता विकास झालेला नाही, तो विकास आपल्याला करायचा. आता शब्द देतो की मी निवडून आल्यानंतर माननीय राजकुमार पाटील, माननीय राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात विकासाची गंगा मी आणल्याशिवाय राहणार नाही. आपल्या बोरगाव जिल्हा परिषद गटातील कोणकोणती गावं आहेत, त्या गावामध्ये आपण कसा जनसंपर्क आहे, काय सांगाल? माझा बोरगाव, जांभूड 16 गावातून जनसंपर्क आहे आणि मी प्रत्येकाच्या घर टू होम प्रचार केला आहे आणि करणार आहे आणि मी सतत त्यांच्या संपर्कात आहे आणि त्याच्यामुळं मला काही पुढचं आव्हान वाटत नाही. कोणकोणतं आव्हान आहे तुमच्याकडे? भारतीय जनता पार्टीसोबत आपण निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि उत्तमराव जानकरचा गट आहे, मोहिते पाटील आहे, तर ह्या आव्हानाकडे आपण कसं? मी त्या आव्हानाला काही महत्त्व देत नाही, पण मी ह्या जिल्हा परिषद गटातून 100% बहुमताने निवडून येणार आहे. आता आपल्या गटामध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणीचा आपल्याला फायदा होईल? हो, 100% लाडक्या बहिणीचा फायदा तर 100%. आता KYC तटलेले आहे आणि हप्ते जरा 1-2 ही बंद झालेत, तर आपल्या अंगणवाडी सेविकेमार्फत त्यांचा सर्वे करून त्यांचा हप्ता मिळवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. आपल्या गटातील जे मतदार आहे त्या मतदारांना आपलं आव्हान काय असेल? यापुढे मतदारांना आव्हान काय करायला? मतदाराला आव्हान माझं 100% विकासाचं असेल. विकासाचं आव्हान आहे त्यांना. विकासाच्या बाजूने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि प्रत्येकाच्या अडचणीत, प्रत्येकाच्या सगळ्या सुखदुःखात मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी पुढच्या कुणालाही महत्त्व न देता माझ्या सगळ्या बहुजन बांधवांवर सगळ्यांना महत्त्व देऊन मी काम करणार आहे. धन्यवाद.